नमस्कार। आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत ग्लोबल सिटीमध्ये। आज सोमवार आहे आणि या ठिकाणी असतो सोमवारचा बाजार। ॲक्च्युअली प्रॉब्लेम या ठिकाणी असा आहे की आपण माझ्या ह्या बाजूला बघू शकता, इथे रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला जो आहे जिथे हा बाजार लागतो तिथे पण रस्ताच आहे आणि या रस्त्याची परवानगी महानगरपालिकेने यांना कशी दिली हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। खरंच परवानगी दिली आहे की ही लोक अशीच इथे बसतायत आणि अशा अनेक अनधिकृत बाजार या ठिकाणी उपस्थित आहेत। एका बाजूला गाड्या येतायत जातायत आणि एका बाजूला सोमवारी हा रस्ता पूर्ण चक्काजाम असतोय मार्केटसाठी। आपण जर पाहिलं तर कशा प्रकारे एका बाजूनेच गाड्या येतायत आणि जातायत। जर इथे गर्दी झाली तर नेमका याचा जबाबदार कोण आहे असा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। जेव्हा आम्ही इकडच्या लोकांना विचारलं तर यांना माहिती नाहीये की यांना महानगरपालिकेची परवानगी आहे की नाही आणि नेमकी यांना परवानगी कोणी दिली आहे, ह्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाहीये। अनेक दुकानदारांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला असं कळलं की काही लोकांची नावं समोर आली की त्यांच्या थ्रू ही मार्केट जे आहेत ते लावले जातात आणि हाच मार्केट जकात नाक्याला बसतो, हाच मार्केट मखवाना कॉम्प्लेक्समध्ये बसतो आणि या ठिकाणी जो आहे एका बाजूचा रस्ता अडवण्याची परवानगी ह्यांना कोणत्या पोलीस प्रशासनाने दिली आणि कोणत्या महानगरपालिकेने दिली आहे असा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। हे मार्केट गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून बसतंय आणि गेल्या 6 महिन्यांमधून एकदाही महानगरपालिकेने किंवा पोलीस प्रशासनाने या बाजारावर कारवाई केलेली नाहीये। एका बाजूचा रस्ता आहे, हा संपूर्ण रस्ता तब्बल 500 ते 700 मीटरपर्यंत अडवला जातो आणि फक्त इथे रस्ता बंद होतो म्हणून हे मार्केट इकडे लागतं आणि या ठिकाणी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही। कोणतेही पोलीस प्रशासन इकडे येत नाही, कोणतेही महानगरपालिका प्रशासन इकडे येत नाही। म्हणजे नेमकं कोणाला यांनी खिशात घेऊन फिरतायत असा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। हे मार्केट कोणाचं आहे तर कोणतेही नाव समोर येत नाहीये। लोक काही म्हणतात की कोणत्या बंटी नामक व्यक्तीचं हे मार्केट आहे आणि काही लोक म्हणतात की हे मार्केट जे आहे ते आठवड्याच्या 7ही दिवस फिरत असतं इकडे तिकडे। कधी हे मखवाना कॉम्प्लेक्सला बसतं, कधी हे जकात नाक्याला बसतं आणि सोमवारच्या दिवशी हे ग्लोबल सिटीमध्ये बसतं। जेव्हा हे मखवाना कॉम्प्लेक्सला बसतं किंवा जकात नाक्याला तेव्हा ते एका ग्राउंडमध्ये बसतं। पण ग्लोबल सिटीचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की एका बाजूला संपूर्ण ग्लोबल सिटीचे नागरिक हे ओरडतायत की इथे चालण्यासाठी रस्ते नाही आहेत आणि ट्रॅफिक जाम होतोय, तर दुसऱ्या बाजूला एका रस्त्यावर चक्क मार्केट लावून या लोकांनी जाम करून ठेवलेला आहे। जर इकडे बाजूनी एका रस्त्यावर पूर्ण मार्केट आहे तर आपण एकदा प्लीज तिथे कॅमेरा फिरवा आणि आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पूर्ण एका बाजूचा रस्ता लोकांनी जाम केलेला आहे। मग अशा वेळेस पोलीस प्रशासन कुठे जातं? रस्ता चक्काजाम करण्याचा काम ह्यांना अधिकार कोणी दिलेला आहे? कोणत्या पोलीस प्रशासनाने दिलेला आहे या मार्केटला? हा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला आणि हा प्रश्न आहे महानगरपालिकेला की नेमकं हे मार्केट जो चालवतोय त्याला ही चालवण्याची परवानगी कोणत्या अधिकृत कायद्याअंतर्गत दिलेली आहे, तसंच ह्यांना रस्ता जाम करण्याची परवानगी कोणी दिली आहे हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। जर हे मार्केट पुढच्या आठवड्यात पण बसतं तर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहील की नेमकं कोणाला खिशात घेऊन ही लोक फिरतायत आणि किती लोकांना या लोकांनी मॅनेज केलेले आहे। धन्यवाद।